कोणाची म्हैस आणि कोणाला उठबस अशी म्हणण्याची वेळ ओझरखेड धरणावरील हॉटेल व्यावसायिकांना आली आहे। अनेक दिवसांपासून जलसंपदा विभागाने ओझरखेड धरण प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी फिश पॉइंटसाठी जागा उपलब्ध करून दिली होती। त्यानुसार रीतसर भाडेपट्टा करण्यात आला होता, परंतु ही जागा आता वन विभागाची असल्याने वन विभागाने या ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करीत अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिलेत। यापूर्वी वन विभागाने या व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या। यानंतर त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळही दिला होता, पण ही जागा जलसंपदा विभागाची नसून वन विभागाची असल्याने या हॉटेल व्यावसायिकांनाही जागा खाली करून द्यावी लागली आहे। पूर्वी धरणाच्या बाजूने असलेल्या हॉटेल्सला जलसंपदा विभागाने समोरच्या जागेत हॉटेल थाटण्याची परवानगी प्रकल्पग्रस्तांना दिली होती, त्यासाठी ही जागा तयार करून दिली होती। परंतु आज मितीस या ठिकाणी व्यवसायावर आधारित असलेल्या प्रकल्पग्रस्तांना याची झळ बसली आहे। या ठिकाणी अनेक प्रकल्पग्रस्तांचा प्रपंच या व्यवसायावरती चालत होता। तसेच खवय्यांसाठी असलेला हा फिश पॉइंट आता उठवल्याने निराशा व्यक्त होते। अलीकडच्या काळात हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून देखील प्रसिद्ध झाले होते। दूरदूरचे खवय्ये या ठिकाणी फक्त फिश फ्रायसाठी येत होते। अनेक वर्षांपासून या ठिकाणी गडावर किंवा सापुतारा जाताना किंवा येताना आवर्जून लोक इथे थांबत आणि फिश फ्रायचा आनंद घेत होते। त्यांचीही आता निराशा झाली आहे। या ठिकाणी व्यवसायाशी निगडीत अनेक छोटे मोठे व्यवसाय होते, हे व्यवसाय देखील आता ठप्प झाले आहेत। यामुळे आपल्या पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न आता या प्रकल्पग्रस्तांना पडलाय। प्रकल्पग्रस्त वाल्यांना इरिगेशन डिपार्टमेंटनी जागा लेवल करून दिलेली आहे आणि इथं फॉरेस्ट म्हणतं की आमची जागा आहे। फॉरेस्टनी इरिगेशननी सहमत करून आणि इथं हॉटेलवाल्यांना पर्याय जागा देण्यात यावं तत्परते फॉरेस्टनी काढण्यात ग्रस्त असून 91 पासून मी इथे शासनाच्या पावत्या भरतो। नियमानुसार सगळ्या काही गोष्टी इथं केलेल्या होत्या, पण फॉरेस्टची जागा आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांनी आम्हाला इथून हातून टाकलं। इरिगेशनची जागा असून सुद्धा बरेचसे म्हणजे जवळजवळ 27 वर्ष मी इथे धंदा करतो आहे, पण फॉरेस्टवाल्यांच्या मनात काय आलं का ही फॉरेस्टची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे, पण लेखी वगैरे काहीच नाही दिलं त्यांनी। आमच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि अतिक्रमण काढण्यात आलं। जवळजवळ माझा 50 लोकांचा प्रपंच आहे माझ्यावर, तरी शासनाने याची दखल घेतली। जलसंपदा विभागाने या ठिकाणी भाडेपट्ट्यावर ही जागा दिली होती। रीतसर भाडे देखील भरले जात होते, पण जागा वन विभागाची निघाल्याने अतिक्रमण सांगून त्वरित जागा खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या। यामुळे या व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून घेतले। येथील व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांची उपजीविका आणि हॉटेल कामगार त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा भागवायचा असा प्रश्न आता यांना पडलाय। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोर, वनी।